अध्यक्ष असू द्या, आपल्या कार्यक्रमाला कायमच सहकार्य असणारे आमचे भाऊ यांचं बी सहकार्य. विलासराव ही काय काही कार्यक्रमाला सांगितलं, इतर सामाजिक काम असू द्या, शाळेच्या विकासाच्या बाबतीत काही असू द्या, विलासरावांनी कधी नाही म्हटले नाहीत, वेळ देत आले. दत्ता भाऊ असतील, नवीनच बैरव साहेब आणि माझ्या उपाध्यक्ष म्हणून भरतराव यांनी सुद्धा चांगलं काम केलेलं आहे. त्यांचा सुद्धा उल्लेख झाला पाहिजे. कारण काय होतं सर, कोणाच्या माध्यमातून काय मिळतं, अगदीच तो माणूस आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, अशी अडचण असते. अगदी नवीन माणसाचं आपलं काही कॉन्टॅक्ट नसतं, पण यांच्या माध्यमातून इतकी मोठी मदत आपल्याला झालेली, यांचंही आपण अभिनंदन करू. आणि आताच प्रस्ताव मांडला तुम्ही प्रिंटरचा, अगदीच बापू साहेब तुम्ही नका ताण घेऊ एवढा. आम्ही ग्रामस्थ म्हणून किंवा पालक, आम्ही जरी आमची मुलं नसली इथं तरी आमचं इथं सहकार्य तुम्हाला काय नसं राहणार आहे. जी काय लागेल ती आमची 2-5 रुपये आमची सुद्धा मदत तुम्हाला नक्की राहील. लोकवर्गणीतून हा प्रिंटर चालवणार ते, आणि आता ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे व्हॉट्सअपवर मेसेज तुम्हाला कामाची त्या गरज पडते. प्रिंट आहे पाहिजे आपण काय ना. आणि येता जाता कोणाचं शैक्षणिक इतर आधी तुम्ही माझ्या बाहेर तर दुकान चालू होईल, ते तसं नाही. अगदीच काय करायचं की मुलांच्या कामाने आणि अगदी बाहेर कोणाला जायचं, शाळेत काय होतं पुढे खातं उघडायचं आणि काय असतं, तिथून जायचं, गावात थांबायचं. ज्यावेळी मुलांच्या उपयोगाला जर पडेल तेवढं काम तुम्ही भरपूर लय आशय असतो. कोटेशन काढा, काय होतंय ते बापू साहेब तुम्ही पुढाकाराने ठरवा, आपण नक्कीच सगळे सहकार्य करू. आपण शेवटी शाळेच्या कामासाठी आम्ही कधी रात्री अर्ध्या रात्रीच तयार आहे. आता मग तरी सांगितलं असं, माझ्या काळात काय काम झालं ती माझी जबाबदारी म्हणून मी पार पडलं. अगदीच काय मी केलं असं काय नाही. शाळेची दुरुस्ती होती, ते पाठपुरावा करून, म्हणजे काही गोष्टी अशा असतात. थोडस वेळ घेतो मी. आधी सुरुवातीला ह्याच कामाचे 3,40,000 बघत, बरोबर आहे, 3,40,000 मंजूर झाले. पण काही कारणास्तव काही अध्यक्षांनी थोडंसं दाखवलं नाही, आणि मॅडमला सुद्धा काही नाही सांगितलं की वेळ खाऊ काम आहे, तुम्ही कशाला मध्ये पडता, ते कॅन्सल झालं. नाही त्यावेळेस काय झालं, आपले नवीन बिल्डिंगचं नवीन काय होतं, नवीन माघारी का पाठवलं त्यावेळेस मीच होतो. हो, मग 2 कामं झाले ते मला समजलं. मॅडमला सुद्धा काही शिक्षकांनी सांगितलं, शेवटी नवीन शिक्षक कशाला जबाबदारी घेईल ना. आणि इमारतीचा दर्जा पाहिला जातो. तुमची इमारत जर कमकुवत असेल तर ती नवीन बिल्डिंग इमारत मंजूर होती, आणि काही शासनाचे पैसे होते, आपल्याला घ्यायला काहीच अडचण नव्हती. ते पैसे 3,40,000 आता तुमच्या आधीच काढले टाकलं होतं. नाही आपल्याच तुमच्या काळात होतं, पण ते तुमच्या काळात तोटा काय झाला, मोठा झाला सांगतो. 3,40,000 त्याचा तोटा असा झाला की ते नंतर माघारी गेला. आम्ही पुन्हा पाठपुरावा वेताळ सरांनी आम्ही पाठपुरावा केला, 2,99,000 म्हणजे आपले सरळ 41,000 तिथे गेले. आणि शिवाय तुमच्या काळात जीएसटी नव्हता, जीएसटी प्रकार नव्हता त्यावेळेस. जीएसटी 32,000 आम्ही जीएसटी दिला, 70,000 आपल्या शाळेत नुकता झालं. म्हणजे किरकोळ फक्त स्लॅबच्या इमारतीचं आपण टाकलं होतं, आणि जवळपास ते मंजूरच, पण आपला थोडासा पट संख्या नाही पडला, आणि त्याच्यात ते रिजेक्ट झालं. इमारतीचं काम कसं हे पाहिजे होतं. मला वाटतं आपले हे गावठी सर ज्यावेळेस बदली होऊन गेली, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम गेली येणं बघा, त्यावेळेस ती इमारत पडकळे मोठमोठी झाली. त्यांनी काय केलं, एक भिंत सर त्याची जबाबदारी तरी एक भिंत थोडीशी काही झाली पाडून टाकली त्यांनी, कारण नवीन इमारत. आणि खरोखर त्या माणसाचं काम होतं, नवीन इमारत मिळाली. म्हणजे ज्यावेळेस तुमची इमारत खरी खराब होईल, पण मला सांगायचं काय फक्त आपले 70,000 रुपये विनाकारण गेले त्यावेळेस. आणि काही आपल्याला शासनाचे पैसे होते, उद्या 2 दिवसांनी जर इमारत मंजूर झाली असेल तर आपण घेऊ शकत होतो. म्हणजे अशा कामाच्या बाबतीत काय करतं, अध्यक्ष असू द्या, तुम्ही सचिव म्हणून तुम्ही असू द्या, थोडस जोर लावला की आणि काम होतं. आता विकासरावांना आम्ही एकदा आपल्या जिल्हा परिषद सदस्य जगदाळे साहेब गेलो कंपाऊंडच्या मध्ये, वॉल कंपाऊंड पूर्ण, तो पण प्रस्ताव आहे. आता मुळातच त्यांचंच 2 वर्ष कार्यकाळ लांबणी पडले निवडणुका, त्यामुळे नवीन सदस्य का झालं तर आपण कंपाऊंड सुद्धा कामासाठी पाठपुरावा करू. अगदी कसं होतं, माझ्या काळात काही काम झालं अगदी सांगायला, आता त्यांनी सांगितलं मला त्या गोष्टीचा अभिमान किंवा मोठे यांनी सांगत नाही, पण काय होतं, एक नाव होतं. आपली इमारत झाली अंगणवाडीची, बरेच दिवस पाठपुरावा चालला होता, ती इमारत झाली. म्हणजे आपल्या काळात काही काम झालेलं हे महत्व असतं, गेला आपल्या काळात झालं असं थोडंसं अभिमान वाटतं. तरी सर्वांचं आपले नवीन पालक मिथुन गांधी हे पण माननीय मिथुन शेठ गांधी उपस्थित राहिले, टाळ्यावरून स्वागत करा त्यांचं. या कार्यक्रमाला निवड झाली. नवीन अध्यक्षाचं, माजी अध्यक्षांचं अभिनंदन करतो, त्यांनी चांगलं काम केलं. आणि नवीन अध्यक्षांना अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देतो की त्यांच्या काळात वरतो आणि चांगली कामं हो. अगदी नवीन इमारत झाली तरी काही आमच्या जे पाठपुरावा एक सर्वांना काम आहे बघा, सर्वांना ग्रामपंचायतीने जे मंजूर केले झाले सगळं,
ते लगेच त्यांना कामाला लावायचं आणि झेडपी कुठून अनुदान काहीतरी मंजूर झाले त्याचा पाठपुरावा ही 2 काम आहेत तुम्हाला ब्लॉकची काय झालंय हे सुद्धा बाद नाही दिलं. काम राहिले नाही, सुद्धा बाद नाही दिलं. ब्लॉकचं पाठपुरावा आपण करू आता यांच्या हस्ते झालंय ते, पण ते पेंडिंगला का राहिले ते आता पदांचं सरपंच आहे. निवड व्हायची ना हा. संदीपरावला आणि मध्ये आहे आपलं काम सरपंच व्हायचे नाही वरचीवर आणि आपण मग पाठपुरावा ब्लॉकला करू. माझ्या माझ्या नावे म्हणून ते थांबले श्रीवादाचा राहिले. विषय आला पण आपल्याला माझं एक तर श्रीवादाचा आला विषय. अगदी कोणत्याही पक्षाच्या माणसाला देऊ दे कुणी देऊ दे आपल्या शाळेला काहीतरी मिळू दे बस याच्या पलीकडे कुणी दिलं याला काही महत्व नाही आपल्या शाळेला आपल्याला काय थांबायचं नाही. आता पावसाहेब पंचायत मध्ये जायचं त्याला म्हणा भाऊ कधी निवड होईल काय होईल आमचं जर आलं असेल पावसाळ्यात बोलताल ना. नाही, आले नाही. ते मुजून आली होती. मला वाटतं हा, दरवर्षी मुजून गेले, आपण मुजून प्रस्ताव- आले ते. दीक्षित देऊन गेले. प्रस्ताव पण दिलेले आहेत आपण हा, दरवर्षी प्रस्ताव मंजूर द्यावा. झालं हा. रक्कम पडली पण काम नाही सुरू झालं. हा. होईल, होईल. प्रत्येक कामात आपण सहकार्य सगळ्यांचंच राहील तुम्हाला अगदीच तुमच्यावर जबाबदारी जरी असली अध्यक्षपदाची तरी आमचं सहकार्य राहील माझे अध्यक्ष म्हणून सगळ्यांचं कार्यक्रमाला उपस्थित राहील सर्व पालक असू द्या सगळ्यांचंच शेवट आभार मानतो धन्यवाद चला आता तिथं